नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. पावसाळा असो किंवा हिवाळा, संध्याकाळच्या वेळी गरमागरम चहासोबत कुरकुरीत भजी मिळतील तर किती मज्जा येईल ना. आपण बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल किंवा टपरीवर मिळते ना अगदी तशीच खुसखुशीत आणि चवदार मिरचीची भजी. अनेकदा काय होते, भजी बनवताना ती मऊ पडतात किंवा तेलामध्ये सोडल्यावर तेल अंगावर उडते. पण आज मी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे ना, ज्यामुळे तुमची मिरचीची भजी अगदी परफेक्ट बनतील. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे मी घेतल्या आहेत 9 ते 10 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घेऊ शकतात, आणि जर तिखट प्रेमी असाल तर मध्यम तिखट मिरच्या अगदी उत्तम. यासोबतच आपण घेतले आहे अर्धी वाटी बेसन, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट म्हणजेच आपली रेड चिली पावडर, अर्धा पाव चमचा हळद. एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे अर्धी वाटी बेसन काढून घेऊयात. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा ओवा. ओवा घालताना तो हातावर थोडासा चोळून टाकावा, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो. यानंतर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा पाव चमचा हळद. आता हे सर्व सुके मसाले बेसनामध्ये छान असे एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये थोडे थोडे पाणी करून ओतायचे आहे, आणि पाणी एकाच वेळी जास्त टाकू नये. आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाहीये, मध्यम ठेवायचं आहे. जर पीठ खूप पातळ झाले ना तर ते मिरचीला व्यवस्थित चिकटणार नाही आणि आपली भजी तेलकट होतील. तर पाणी टाकून आपण हे बटर छान असं मिक्स करून घेतलं आहे. अगदी या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया अगदी चिमूटभर असा खाण्याचा सोडा. सोड्यामुळे भजी छान हलकी आणि कुरकुरीत होतात. यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया, आणि आपले भजीचे बॅटर आता अगदी तयार आहे. आता आपण आपली मिरची तयार करून घेऊयात. या मिरच्या मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या. आता एक कोरडा सुती कापडा घेऊया. या मिरच्या व्यवस्थित अशा पुसून सुकवून घ्यायच्या आहेत. ही पायरी खूप महत्वाची आहे. जर मिरचीवर पाण्याचे थेंब राहिले तर गरम तेलामध्ये मिरची टाकल्यावर तेल अंगावर उडू शकते, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. सर्व मिरच्या सुकवून झाल्यावर एका सुरीच्या साहाय्याने मिरचीला मध्यभागी उभी चीर पाडायची आहे, आणि असे केल्याने मिरची तेलामध्ये फुटत नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. जर तुम्हाला तिखट कमी हवे असेल तर तुम्ही या चीर दिलेल्या भागातून आतल्या बिया काढून टाकू शकता. अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या कट करून तयार करून घेऊयात. आपण या मिरच्या गरम तेलामध्ये 3 ते 4 सेकंडसाठी तळून घेणार आहोत, आणि आपण जे तयार केलेलं बॅटर आहे बेसनचं त्यामध्ये यांना टाकणार आहोत, आणि यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक मिरचीला बेसन छान असं लागलं पाहिजे, असं यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम झालेलं आहे, आणि तेल मध्यम असं गरम झालेलं आहे, आणि आपण तयार केलेल्या मिरच्या बेसनाच्या बॅटरमध्ये टाकायच्या आहेत, आणि मिरचीला सर्व बाजूने व्यवस्थित बेसन लागेल अशा प्रकारे छान कोट करून घ्यायचे आहे. आता तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, आणि एका वेळी एक एक मिरची पिठामध्ये बुडवून हळुवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे. भजी नेहमी तळताना मध्यम आचेवरच तळावीत. जर आच खूप मोठी असेल तर बाहेरून बेसन लगेच लाल होते आणि आतून मिरची तशीच राहते. तर दोन्ही बाजूंनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे. तर बघा
किती छान रंग आला आहे आणि मस्त सुगंध सुटला आहे. आता याच प्रकारे उरलेल्या सर्व मिरच्या पण तळून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच मस्त मस्त रेसिपीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.